सध्या आपल्याकडं संक्रांत झालेली आहे आणि संक्रांत झाली की हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या घरी छोटासा का होईना केला जातो. तर अशा हळदी कुंकाचा जेव्हा आपण कार्यक्रम बनवतो तेव्हा आपल्याला काहीतरी आलेल्या बायकांसाठी नाश्त्याचा एखादा पदार्थ बनवायचा असतो. तर आज आपण अगदी ठेल्यावरती मिळतो ना तसाच इथे रगडा पॅटीस अगदी कमी वेळेमध्ये पटकनी कसा बनवायचा ना ही रेसिपी बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. इथे मटार रात्रीचेच भिजत घालायचे. जर तुम्हाला बनवायचे असेल तर रात्रीचे मटार भिजत घालायचे म्हणजे रात्रभर चांगले भिजतात. 1 वाटी सफेद मटार इथे भिजून घेतलेले. 2 बटाट्यांची साल काढून अशा फोडी इथे करून घेतलेल्या. मटार आणि बटाटे बुडतील एवढं पाणी घालून आपल्याला कुकरमध्ये हे दोन्ही साहित्य घालून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला हळद, हिंग, 1 पळीभर तेल घालून मटार आपल्याला 15 ते 20 मिनटं चांगले शिजवून घ्यायचे. कारण मटार शिजवायला थोडेसे वेळ लागतात आणि मटार एकदम मऊसूत शिजून घ्यायचे. त्यानंतर इथे हिरवी चटणी आपण इथे बनवून घेणार आहे. चाटसाठी पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतलेले, 2-3 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे, 2-3 आल्याचे तुकडे घ्यायचे, 4 किंवा 5 एवढ्या छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना मात्र सम प्रमाणात घ्यायचे. त्यानंतर अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये लागणार आहे. आता ही चटणी वाटताना पुदिना काळा पडतो म्हणून आपल्याला थंड पाणी किंवा बर्फाचे खडे यामध्ये थोडेसे 2-3 घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी ही चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची. तर इथे बघू शकता चटणी आता वाटून आपली तयार झालेली आहे. पण परफेक्ट अशी आपल्याला ठेल्यावरती मिळते. तसा जर हिरवा चाट बनवायचा असेल तर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालायचा, जिरी पूड घालायची, काळं मीठ घालायचे, धने पावडर घालायचे आणि थोडीशी आपल्याला साखर घालायची, लाल तिखट, हिंग आणि पाणीपुरीचा जो मसाला असतो ना तो मसाला यामध्ये 1 चमचाभर घालून हे आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायचं. तर इथे झाली आपली हिरवी चटणी बनवून तयार. चटणी जरासा घट्ट झाली आहे म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि थोडीशी तिला पातळ करून घ्यायची. हिरवी चाटची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता इथे आपण चिंचेचा चाट बनवून घेतोय. चिंच गुळाचा कोहळ इथे घेतलेला आहे. त्यामध्ये जिरी पूड घालायची, धने पावडर घालायची, हिंग घालायचे, थोडंसं मीठ घालायचे, पाणीपुरीचा मसाला थोडासा घालायचा आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि आपल्याला हा चाट इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडासा घट्ट वाटला तर आणखी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि पातळसर अशी आपल्याला ही चटणी इथे बनवून घ्यायची. तर दोन्ही चटण्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. झटपट अशी ही रेसिपी हळदी कुंकाच्या दिवशी गडबड असते आणि पटकनी आपला नाश्ता बनवून तयार झाला पाहिजे म्हणून ही आपल्याला तयारी इथे करून घ्यायची. त्यानंतर तोपर्यंत आपले मटार आणि बटाटे व्यवस्थित शिजले गेलेले. कुकर गार झाला. नंतर आपल्याला मटार आणि बटाटे व्यवस्थित घोटून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. जास्तही मटार बारीक करू नका. रगडा पॅटीस जर बनवत असाल तर थोडेसे मटार असे अख्खे राहिले पाहिजे असे याला घोटून घ्यायचं. तडका देऊन घेणारे आपण रगड्याला. रगड्याचा तडका आणि पॅटीस खायला खूप चविष्ट लागतं. पळीभर तेल घालायचं, जिरी घालायची, बारीक चिरलेले 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, कढीपत्ता घालून कांदा आपल्याला इथे तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा. कांदा चांगला तेलामध्ये फ्राय झाला, व्यवस्थित शिजून घेतला की यामध्ये आपल्याला एक चांगला लाल झालेला टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजला जातो. आता यामध्ये मसाले कोणते घालायचे आपल्याला तर थोडीसा हिंग घालायचा आहे, हळद घालायची आहे, धने पूड घालायची आहे, जिरी पूड घालायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये लाल तिखट तुम्हाला घालायचं आहे तर थोडंसं लाल तिखट तुम्ही इथे घालू शकता. हटून घेतलेला आपल्याला मटार इथे घालून घ्यायचं आहे आणि अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. रगडा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि एक चांगली खळून अशी रगड्याला उकळी काढून घ्यायची. उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि 10 मिनटं रगडा चांगला उकळता ठेवायचा म्हणजे त्यामध्ये जरासा दाटसरपणा येतो. रगडा आपला बनवून तयार झालेला आहे. बटाटे मी इथे शिजवून घेतले होते. पॅटीस बनवताना बटाटे जास्त उकलेपर्यंत शिजून घेऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटे पूर्ण गार झाल्याच्या नंतर मॅचरने फोडून घ्या म्हणजे भाजी जी असते
ती अजिबात चिकट होत नाही. म्हणजे रगडा फ्राय करताना, पॅटीस फ्राय करताना चांगले ते कुरकुरीत होतात. बटाटे व्यवस्थित आपण बारीक करून घेतलेले, कढईमध्ये पळीवर तेल घालायचं, जिरी घालायची, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग आपल्याला यामध्ये घालायचं, जिरी पूड आपल्याला आणि धनेपूड नंतर ना आपण घालून घेणार आहे. परतून घेतलं, त्यामध्ये बटाटा आपल्याला घालायचा आहे. आता 1 चमचा जिरी पूड, 1 चमचा धने पावडर घातलेले, मीठ घातलेले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला ही भाजी चांगली हलवून घ्यायची. थोडीशी चांगली हिला परतून घ्यायची. परतून घेतली, ताटामध्ये आपल्याला साईडला काढून घ्यायची आणि पूर्ण गार होऊन द्यायची. लक्षात ठेवा, गरम असताना पॅटीस अजिबात करायची घाई करू नका. थंड झालं की सगळ्यात पहिलं पॅनला तेल लावून आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आणि मग आपल्याला पॅटीस करायला इथे घ्यायचं. म्हणजे पॅन पण तापतोय, आपले पॅटीस पण इथे बनवून तयार होतात. आता पॅटीस कसं बनवायचं, तर छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे आपल्याला भाजीचे गोळे बनवायचे आणि पॅटीस जाग्यावरतीच असा दाबवून गोल आकारात गरगरीत बनवून घ्यायचा. पॅनवरचं तेल परत एकदा असं चांगलं पसरून घ्यायचं आणि आपल्याला पॅटीस पॅनवरती तळून घ्यायचं. आता तुम्ही इथे शॅलो फ्राय करू शकता किंवा पूर्ण तुम्ही इथे तेलामध्ये फ्राय करू शकता. खालच्या साईडनी चांगले ते गोल्डन कलर येईपर्यंत पॅटीस भाजले गेले की मग आपल्याला हे उलटे करायचे आणि दोन्ही साईडने चांगले असे कुरकुरीत असा एक लेअर येईपर्यंत आपल्याला पॅटीस चांगले भाजून घ्यायचे. कुठेही पॅटीस बाहेर काढायची घाई करायची नाही, तर खालचा आणि वरचा दोन्हीही लेअर असे चांगले कुरकुरीत वाटले पाहिजे असं आपल्याला ते पॅनवरती चांगले शेकून घ्यायचे. नंतर ना आपल्याला आता इथे रगडा पॅटीसची थाळी बनवून घ्यायची किंवा प्लेट आपल्याला बनवून घ्यायची. तर तुम्ही कशी देणार, तर सगळ्यात पहिला रगडा घालायचा, त्यावरती 2 किंवा 3 पॅटीस घालून घ्यायचे. तुम्हाला 2 द्यायचे तर 2 द्या, 3 द्यायचे तर 3 द्या, त्यापेक्षा जास्त पॅटीस त्यामध्ये ठेवू नका. परत वरून थोडासा पळीभर रगडा घाला, कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घाला, त्यानंतर शेव यावरती घाला, कोथिंबीर भरपूर सारी यावरती घाला आणि 2 चटण्याच्या आपण बनवून घेतलेल्या आहे त्या 2 चटण्या आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे 1 किंवा 2 चमचे घालून घ्यायचं. आंबट गोड अशा आपण चाट बनवून घेतला आहे तो घालायचा आहे. तिखट हिरवी चटणी चाट बनवून घेतलेला आहे तो यावरती घालायचा आहे. मस्त असा सर्व करायचा. बायका इतक्या खुश होईल तर